चला मैत्रिणीनो, आज करायचा आहे वांगी भात. म्हणून मी लसूण सोलत आहे. लसूण एक एक कुड्या सोलायच्या नाहीत असं सासूबाईंनी सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं होतं सुपात अशा पद्धतीने एकमेकाला लसूण घासला की पाहिजे तेवढा लसूण पटकन आपल्याला वापरायला मिळतो. आणि जर एक एक कुडी सोलत बसली तर त्याला वेळ पण जातो. त्यामुळं सुपात अशा पद्धतीने लसूण घेतलेला आहे आणि तो एकमेकाच्या ह्याच्यावर हाताने व्यवस्थित चोळून घेतलाय. त्याचा पाला निसटलेला आहे आणि सुंदर असा लसूण सोलून झालेला आहे माझा. आज करायचा आहे वांगी भात, म्हणजे मसाला वांगी भात. तर त्याच्यासाठी भरपूर असा लसूण लागतो. आलं लसूण एवढंच वापरून मसाले भात बनवणार आहे मी. तर चला मैत्रिणींनो, आपण छानपैकी वांगी भात कसा बनवायचा मी तुमच्याबरोबर छोटीशी रेसिपी शेअर करणार आहे. तर हा सुंदर असा लसूण आता स्वच्छ झालेला आहे आणि आपल्याला वांगी भात करण्यासाठी वांगी पाहिजेल आहेत आणि वांग्याला भरण्यासाठी जो मसाला असतो शेंगदाण्याचं कूट, तर ते एक लागणार आहे आपल्याला. आणि फोडणीसाठी लसूण, आलं, कढीपत्ता एवढ्या गोष्टी आपल्याला वांगी भातसाठी लागणार आहेत. तर आता मी वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता ती मी कट करून घेते अगोदर. कारण काय माहिती का, वांगी भात बनवायला जास्त वेळ लागत नाही, पण त्याची तयारी करायलाच वेळ लागतो. तर सुंदर अशी वांगी आपण नेहमी मसाला वांगी भरून करतो ना, तर त्याच्या कसे 4 फोडी पाकळ्या करतो आपण. त्या पद्धतीने हे 4 भाग्याचे एका वांग्याचे करायचे आणि त्याचे जे देठ असतं लांब, ते खूप छोटं करायचं नाही. अगदी शेवटचं थोडंसं कट करायचा. कारण वांगी भातामध्ये ती वांगी आपण मसाला भरून पेरणार असतो. तर ते आपल्याला वांगं पकडता यावं एवढ्या हिशोबाने आपल्याला ते देठ ठेवायचं आहे. पूर्ण देठ काढायचं नाही. अर्ध्याला थोडंसं जास्त आपल्याला देठ ठेवायचं आहे मैत्रिणीनो. आणि जादाची वांग्याची करडईच्या ज्या पाकळ्या असतात त्याही काढायच्या नाहीत, तशाच ठेवायच्या आहेत. आपल्याला ते वांगे भातामध्ये पेरता यायला पाहिजे. हे अगोदर घालायचं नाही, तर भात शिजत आल्यानंतर आपल्याला ही वांगी पेरून घ्यायची आहेत आणि खूप सुंदर अप्रतिम असा हा भात लागतो. आणि ही माझ्या सासूबाईंची फेव्हरेट रेसिपी आहे आणि त्या नेहमी बनवतात आणि त्यांच्याकडूनच मी ही रेसिपी शिकलेली आहे. आमच्याकडे कोणीही पाहुणा आला की तो आठवणीनं आम्हाला सांगतो की वांगी भात करा. कारण एवढी सुंदर अशी वांगी भाताची ही रेसिपी बनते आणि खूप सुंदर असा वांगी भात हा तयार होतो आणि अगदी घरातल्या घरात अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये दुसरं कोणत्याही प्रकारचं वेगळं साहित्य आपल्याला आणावं लागत नाही. आलं आणि लसूण आपल्याला आता हे चेचून घ्यायचं आहे. कारण काय माहिती का, मिक्सरच्या भांड्यात जर केलं तर ते खूप बारीक होतं. तर त्यामुळे त्याची टेस्ट जाते. तर सासूबाईंनी सांगितलेलं आहे, की ह्याला थोडंसं कुटून किंवा चेचून असं घ्यायचं. तर आलं आणि लसूण असं मी लोखंडी तवा वापरलेला आहे. त्याच्यामध्ये दगडाच्या वरवंट्याने ठेचून घेतलेला आहे छानपैकी. आणि आपल्याला इथं 1.5 पेला तांदूळ घ्यायचा आहे. तर मी हे 1.5 पेला तांदूळ घेतलेलं आहे. याला स्वच्छ धुवून असं ठेवायचं आहे. आणि फोडणीसाठी आपल्याला आता पातेलं गरम करायला गॅसवर ठेवायचं आहे. त्यासाठी कढीपत्ता आणायचा आहे. तर मी सुंदर असा आमच्या दारातच कढीपत्त्याचं झाड आहे, तर तो मी कढीपत्ता घेऊन आलेले आहे. ताजा आणि फ्रेश सगळ्या गोष्टी आपल्याला रानात मिळतात. त्यामुळं मला ही करायला मजा येते. लसूण, कढीपत्ता आणि लसणामध्ये आलंची पेस्टही घातलेली. हे असं सुंदर असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आणि आपण जो तांदूळ धुवून ठेवला होता, तो या पद्धतीने आहे. यातलं पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे. आणि ह्या फोडणीमध्ये हा तांदूळ आपल्याला आता भाजून घ्यायचा आहे. असं सुंदर असं भाजून घ्यायचं. 1 2 ते 3 मिनिटं आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आल्या लसणाचं पूर्ण तांदळाला तो फ्लेवर लागला पाहिजे. अशा पद्धतीने व्यवस्थित 1 2 ते 3 मिनिटं आपल्याला या फोडणीमध्ये हा तांदूळ परतवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात घालायचं आहे मीठ, हळद, तिखट, साखर आणि हिंग. मी हिंगाचा तुकडा वापरलेला आहे, म्हणजे हिंगडी जी असते ना ती वापरलेली आहे. त्याला स्वाद खूप सुंदर येतो. आणि हे सगळे घातल्यानंतर आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे. तर जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या तिप्पट, म्हणजे जर 1 ग्लास आपण जर तांदूळ घेतलं तर 3 ग्लास आपल्याला पाणी इथे वापरायचं आहे. आणि मी हे सगळं रेसिपी तयार करून घेतलेली आहे गॅसवर. आणि आता मी हा भात चुलीवर शिजवणार आहे. कारण हा शिजवायचा म्हटलं तर त्याला मंद आर लागतो सुंदर असा आणि चुलीवर खूप सुंदर होतो भात. त्यामुळे मी फोडणी घालून घेतलेलं आहे. आता ही चूल पेटवून झाली की मी याच्यावर हे आपण जी फोडणी घातलेलं मसाले भाताचं पातेलं आहे ते आपण त्याच्यावर ठेवणार आहोत. चूल पेटलेली आहे. आता याच्यावर आपल्याला आपण जी फोडणी घातलेला मसाला भाताचं पातेलं आहे ते आणून ठेवायचं आहे.
आणि त्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. आणि भात शिजत आल्यानंतर आपल्याला तर मसाल्याची वांगी पेरायची आहेत. त्यासाठी आपण भात शिजायला ठेवूयात आणि एकीकडे वांग्यामध्ये मसाला भरून घेऊयात, जेणेकरून हे शिजत आल्यानंतर आपल्याला त्यात वांगी पेरता येतील. तर असं छान अशी चुलीला जाळ लागलेला आहे. भाताला थोडीशी उकळी आली की जाळ आपल्याला कमी करायचा आहे. आणि चुलीवरचा वांगीभात खरंच खूप छान लागतो, टेस्ट पण खूप सुंदर येते. त्यामुळे मी चुलीवर बनवायला घेतलेला आहे. आम्हाला शहरामध्ये तर या गोष्टी मिळत नाहीत, पण ज्यावेळेस मी गावाकडे येते त्यावेळेस गावाकडे आल्यानंतर या पद्धतीने चुलीवर स्वयंपाक करायला मला आवडतो. मला शक्यतो सवय नाही, तरी पण मी प्रयत्न करते या गोष्टी करण्याचा. तोपर्यंत ही वांगी धुवून घेतलेले आहेत, कट करून घेतलेले आहेत. त्याच्यासाठी आपण शेंगदाण्याचं कूट, त्याच्यामध्ये तिखट, मीठ आणि थोडीशी साखर घातली आणि हा मसाला वांगीमध्ये भरून घ्यायचा आहे. आणि भात शिजत आल्यानंतर आपल्याला ही वांगी या भातामध्ये पेरायची आहेत. तर भात आता बऱ्यापैकी शिजत आलेला आहे. पाणी थोडंसंच अगदी राहिले. अशा अवस्थेमध्ये अगदी नकळतच थोडासा कच्चा आहे तोपर्यंत वांगी आपल्याला ह्या भातात पेरायची आहेत. आणि या पद्धतीने त्याला परत हलवायचं नाही. एकदा वांगी घातली की परत आपल्याला हा भात परतवून घ्यायचा नाही. तर वांगी घालायच्या आधीच आपल्याला काय असेल ते हलवून, तिखट मीठ जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही वाढवू शकता. आणि ही वांगी पेरल्यानंतर आपल्याला मस्तपैकी टोपण झाकून याला आणखीन 5 ते 10 मिनिटं असंच ठेवायचंय, जेणेकरून वांगी छान वाफतील, सुंदर अशी मऊ तयार होतील. तर या पद्धतीने मी सगळी वांगी यात पेरून घेतलेली आहेत भातामध्ये. भात अगदी वर पातेले भरलेला आहे शिजून. आता त्याच्यामध्ये ही वांगी भरलेली आहेत आणि त्याच्यामध्ये आता हे ताट आता मी हे झाकणार आहे याच्यावर, जेणेकरून काय होईल, वांगी व्यवस्थित शिजली जातील त्याच्यावर. आणि ही वांगी फक्त वाफेवर शिजतात, जास्त पाणी घालायची गरज नाही. तर झाकून ठेवून थोडासा जाळ कमी करायचा, नाही तर भात करपतो. आणि असा चुलीमध्ये असा विस्तव पडलेला आहे, त्याच्यावर ही वांगी सुंदर अशी शिजलेली आहेत, बघू शकता. अगदी सुंदर भात तयार झालेला आहे आणि ही वांगी पण खूप छान अशी शिजलेली आहेत. वांगी भात तयार झालेला आहे. त्याच्यावर असं ओलं खोबरं घालायचं आणि कोथिंबीर असेल तर, आज माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नाही, तर असं सुंदर असं वांगं आणि हे भात खूप छान लागतो. ही रेसिपी ट्राय करून बघा मैत्रिणींनो, मला नक्की कमेंट्स करून सांगा. बाय.